नमस्कार मैत्रिणींनो, शारदास किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला पौष्टिक व झटपट होणारा बटाटा पराठा ही नाश्त्याची सोपी रेसिपी बनवणार आहे। हा नाश्ता खास करून लहान मुलांच्या टिफिनलाही आपण देऊ शकतो। चला तर मग बघूया बटाटा पराठा। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। 3 ते 4 उकडून घेतलेला स्मॅश करून घेतलेला बटाटा, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, लिंबू, 3 ते 4 मिरे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, मीठ, तिखट, तेल, धने आणि जिरे मी वाटून घेतलेले आहे आणि 1.5 वाटी गव्हाचे पीठ। त्यानंतर मिरची, मिरे, लसणाच्या पाकळ्या आणि आले यांचे आपल्याला मिक्सरला पेस्ट करून घ्यायचे आहे। मी इथे 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। 1.5 वाटी गव्हाच्या पिठामध्ये थोडेसे मीठ टाकून घ्यावे आणि पाणी टाकून आपण पीठ मळून घ्यावे। अशा प्रकारे उंडा मळून घ्यावा व मळून घेतल्यावर थोडेसे तेल टाकून परत एकदा मिक्स करून मळून घ्यावे। अशा प्रकारे तेल लावून हा उंडा मळून घ्यावा आणि 15 ते 20 मिनिटे भिजू द्यावा। आपण त्यावर एका बाउल मध्ये काढून झाकण ठेवावे। आता आपण सारण तयार करायला घेऊया। या इथे मी 3 बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहे। यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून द्यावा, धने जिरे आपण वाटून घेतलेले आहे ते टाकून घ्यावे। अर्धा चमचा लाल तिखट, यामध्ये लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, आले आपण इथे एकत्र वाटून घेतलेले आहे ते मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घ्यावे, मिक्स करून घ्यावे। यामध्ये चवीनुसार मीठ घालावे। तुम्ही यामध्ये आमचूर पावडरही टाकू शकता, पण मी इथे लिंबाचा रस वापरलेला आहे। 1-2 चमचे लिंबाचा रस टाकून घ्यावा। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचे आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे। मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि आपले स्टफिंग तयार आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर आपला उंडा चांगला भिजलेला आहे। आपण आता त्यामध्ये सारण भरून आलू पराठा तयार करण्यास घ्यावा। थोडेसे पीठ लावून हा उंडा परत एकदा थोडासा चांगला मळून घ्यावा। अशा प्रकारे पुरीच्या आकाराचा उंडा घेऊन आपण त्यामध्ये हाताने गोल करून त्यामध्ये सारण भरायचे आहे आपल्याला। अशा प्रकारे आपण पुरी लाटून घेतल्यावर यामध्ये सारण भरायचे आहे आणि एका हाताने असे गोल गोल करून मोदकाच्या आकारासारखा गोल गोल करून वरचं उरलेलं पीठ आपण यामध्ये काढून घेऊया। हाताने चांगले गोल गोल करून आणि हे चांगले दाबून खालच्या साईडला व वरच्या साईडने दोन्ही साईडला पीठ दाबून घेऊया। अशा प्रकारे थोडंसं गोल गोल करून खाली पीठ टाकून लाटून घेऊया। हे अशा प्रकारे लाटायचं, वरती नेऊन खाली आणायचंय। मध्ये साईडनेच लाटायचं आहे, जाडसर मध्ये थोडंसं जाडसर असलं तरी चालेल, कारण हे सारण बाहेर नाही आलं। त्यानंतर आपण गॅसवर पॅन ठेवून गरम करून घ्यावा व त्यावर तेल सोडून घ्यावे। तेल टाकून घ्यावे।
हा पराठा आपण दोन्ही साइडने गुलाबी रंगावर खमंग भाजून घेऊया। वरच्या साइडने आपण तूप टाकून घेऊया। व तव्यावरही दोन्ही साइडने तूप टाकून घेऊया। हा पराठा आपण दुसऱ्या साइडने भाजून घेऊया। अशा प्रकारे आपली एक साइड छान कलर आलेला आहे, छान भाजलेली आहे। त्या प्रकारे दुसरी साइडही आपण तशीच भाजून घेऊया। अशा प्रकारे आपला पराठा तयार आहे आणि आपण तो एका डिश मध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे आपला पौष्टिक व झटपट होणारा नाश्ता आलू पराठा तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा व ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका।